वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानं ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। विभागाच्या वायुवेग पथकानं कारवाईत जप्त केलेल्या 40 वाहनांचा या लिलावात समावेश आहे। यामध्ये रिक्षा, 4 चाकी आणि मिनी बसचाही समावेश आहे। ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनं जप्त केली आहेत। ही वाहनं प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे, राज्य परिवहन भिवंडी आगार भिवंडी, राज्य परिवहन मीरा भाईंदर आग्रा, मुंब्रा वाहतूक पोलीस ठाणे, राज्य परिवहन शहापूर आगार येथे असलेल्या जागेत अटकाव केलेल्या स्थितीत ठेवली आहेत। एकूणच 40 वाहनांचा जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदी वापरून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीनं लिलाव करण्यात येणार होता। काही कारणास्तव हा लिलाव 3 डिसेंबरला सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे। इच्छुकांनी या लिलावात सहभाग घ्यावा असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले। लिलावाच्या अटी आणि शर्ती तसंच अनामत रक्कम याबाबतची माहिती लिलावाच्या आधी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे। मुंब्रा बायपासवर एका कंटेनरचा तोल जाऊन तो डिवायडरवर उलटल्याची घटना आज घडली आहे। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसंच कोणालाही दुखापतही झाली नाही। हा अपघात काल सकाळी झालाय, जेव्हा कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। डिवायडरवर उलटलेल्या या कंटेनरमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। मात्र पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं त्वरित घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याची व्यवस्था केली। या अपघातामुळे मोठी हानी टळली असून वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। स्थानिक प्रशासनानं वाहन चालकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचंही आवाहन केलंय। सव्वीस नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी तसंच हजारो सर्वसामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या शहीदांना विनम्र अभिवादन केलं। यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनाही भेटून त्यांनाही त्यांनी आधार दिला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस तसंच राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात काल संध्याकाळी 6:30 वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव आणि माजी नगरसेवक विकास रेपाळ यांनी केलं होतं। त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं। त्यांच्या आवाहनाला उत्कृष्ट प्रतिसादही मिळाला। या महाआरतीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। भक्तगणांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली। या महाआरती दरम्यान सिद्धिविनायक मंदिर भक्तिभावानं उजळून निघालं होतं। उपस्थितांनी महाराष्ट्रातील स्थिर आणि विकसित नेतृत्वासाठी एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी एकमुखानं विनंती केली। या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। उपस्थितांनी अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता पसरवण्याचं महत्त्वही यावेळी अधोरेखित केलं। कामाचा परवाना नागरिकांनी मतांद्वारे दिलेला आहे आणि आता आपण सगळेजण साकडं घालत आहात करतायला। मला असं वाटतं की संबंध महाराष्ट्रभर जे महायुतीला यश मिळालं या दैदिप्यमान यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील नव्हे तर शासन आपल्या दारी असेल। मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती, कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या, महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं, पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल
जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळली होती. अगदी मला पायाला भिंगरी लावून संबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील, त्याने केलेलं काम असेल, हे आज लहान मुलांच्या तोंडावरती शिंदेसाहेबांचं नाव आहे. ह्या लाडक्या बहिणी, तुम्हाला मी एक सांगतो, एक मेसेज टाकला की अगदी 5व्या मिनिटाला येतात. मी आत्ता ते मागे बघितलं, एक छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकामेव कारणास्तव या ठिकाणी येत आहेत. आज पूर्ण प्रचार, पूर्ण निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती. या ठिकाणचा तर प्रचार सोडाच, पण संबंध महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांचाच बोलबाला आहे. आणि मग आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची स्थापनाच शिंदेसाहेबांच्या हस्ते झालेली आहे. आणि हा सिद्धिविनायक कधीही कोणाला निराश करून पाठवत नाही. याच्याकडे जे जे आम्ही मागितलं ते आम्हाला मिळालं. म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलं आहे की ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे महायुतीला चांगले दिवस आलेले आहेत, ज्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विजय साकार झाला आहे, त्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं, असंच या गणरायाकडे आम्ही आज गाऱ्हाणं घातलं आहे, त्याच्याकडे विनवणी केली आहे. आणि आज ही महाआरती त्याच अनुषंगाने आयोजित केली. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की माझ्या घरातला माणूस, हे कोपरी पाचपकडी मतदारसंघ तो सोडा, पण संबंध महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही जिथे जिथे जाल, सर्व धर्म पंथीय सगळ्यांच्या भावना एकच आहेत की पुन्हा एकदा जर महाराष्ट्राला वैभवशाली दिवस दाखवायचे असतील, पुन्हा एकदा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं पाहिजे. ह्याच भावनेतून आम्ही सगळे या ठिकाणी महाआरतीसाठी जमलेलो. आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील कोटनाका परिसरात असलेल्या संविधान चौकात आज संविधानाचं वाचन जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केलं. ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी आज संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादनही केलं. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वाघ, वीरसिंग पारछा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून कोटनाका येथे अशोक स्तंभ तसंच संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली होती. यावेळी कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, संजय वाघोले, वीरसिंग पारछा, राजेश गाडे, विशाल वाघ, उषा वाघ, निलेश कोळी, राहुल कुंड, आरिफ बडगुजर आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेब, आज संविधानाचं वाचन केलेलं आहे, काय निमित्त? संविधानाच्या निर्मितीला 75 वर्ष आज पूर्ण झाली. ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये, ज्याला संविधान चौक म्हणतात, अशोक स्तंभ चौक म्हणतात, याला एक इतिहास आहे. या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो. खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची. देशाचं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या गरिबाला ताकद मिळाली आहे, सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे. आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान 75 वर्ष या देशाला प्रगतीकडे नेतंय. जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि यामुळे 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये
भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे. संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्या संबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही. आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. नाही, निश्चितपणे या देशामधल्या लोकांच्या मनामनामध्ये याविषयी आदर आणि आत्मीयता आहे. जागृती निर्माण करणं महत्त्वाचं असतं आणि ती देखील जागृती आम्ही निर्माण करत आहोत. देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा ज्या वेळेला प्रधानमंत्री पदावर ते खुर्चीत बसले त्यावेळेला संसदेच्या पायरीला नमस्कार करून डोकं टेकून संविधानाच्या प्रतीची पूजा करून त्यांनी देशाच्या नागरिकांना आश्वस्त केलं, विश्वस्त केलं की या संविधानाला समोर ठेवून मी देश चालवेल. आणि त्यामुळे निश्चितपणे या देशामधली 140 कोटी जनता जी आहे ती संविधानाच्या बद्दल निश्चितपणे पुढच्या काळात देखील आत्मीयता ठेवेल.